नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाकडून शेतीसाठी तार कुंपण योजना चालू करण्यात आलेली आहे. त्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. आपल्या मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर चालू करायचा आहे आणि सर्च या ऑप्शनमध्ये महा-डी-बी-टी फार्मर असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पहिली लिंक ओपन होईल, mahadbt.maharashtra.gov.in या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत. शेतकरी ID प्रविष्ट करा. यामध्ये आपल्याला आपला फार्मर ID एंटर करून घ्यायचा आहे. जर आपल्याला आपला फार्मर ID माहीत नसेल तर खाली लिंक दिलेली आहे. तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. या लिंकवर क्लिक करून आपण आपला फार्मर ID माहिती करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी माझा फार्मर ID एंटर करून घेत आहे. फार्मर ID एंटर केल्याच्या नंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP यशस्वीरित्या शेतकरी ID ला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवण्यात आला आहे. म्हणजे आपल्या फार्मर ID ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर OTP तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर महा-डी-बी-टीचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता वैयक्तिक तपशील, घटकांसाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील. तर या ठिकाणी आपल्याला घटकांसाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, फलोत्पादन. तर या ठिकाणी आपल्याला फलोत्पादन बाबी निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. फार्म ID या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फार्मर ID सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला गट नंबर सिलेक्ट करायचा आहे. नंतर मुख्य घटक हा ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. घटक प्रकार यामध्ये आपल्याला इतर घटक सिलेक्ट करायचा आहे. इतर घटक सिलेक्ट केल्याच्या नंतर बाबमध्ये आपल्याला हरितगृह, शेड नेट हाऊस, प्लॅस्टिक, मल्चिंग हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर उपघटक निवडा. यामध्ये आपल्याला कुंपण घालणे हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र यामध्ये आपण जास्तीत जास्त 1000 मीटरपर्यंत कुंपणसाठी अनुदान घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी कुंपणसाठी लागणारं क्षेत्र एंटर करून घेतलेलं आहे आणि जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जतन करा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहे का? जर आपल्याला आणखी कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर येस करा, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करा. नो या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अर्ज सादर करा असा ऑप्शन दिसत आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर येथे आपला तालुका आणि समोर पहा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपण आता केलेला अर्ज दिसत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्याला अर्जाच्या खाली चेकबॉक्स दिसत आहे. त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पे ॲप्लिकेशन फीस या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अर्जाचा पेमेंट भरून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड, तर मी या ठिकाणी नेट बँकिंग ऑप्शन सिलेक्ट करीत आहे. नेट बँकिंग ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँकर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट करू शकतो. नंतर नेट बँकिंगने किंवा फोनपे किंवा गुगल पेनेही करू शकतो. तर UPI QR या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे.
तर या ठिकाणी या QR कोडवरती मी पेमेंट करणार आहे. तर या ठिकाणी मी पेमेंट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पेमेंट रिसिप्ट जनरेट झालेली आहे आणि युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन ID. तर या ठिकाणी माझा ॲप्लिकेशन ID ही जनरेट झालेला आहे आणि आपण पाहू शकता पेमेंट स्लिप या ठिकाणी आहे. तर प्रिंट रिसिप्ट, तर या ठिकाणी आपण रिसिप्टही काढून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती महा-DBT तार कुंपण योजनेसाठी अर्ज करू शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. जर अर्ज भरताना आपल्याला काही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.